थँक्यू सो मच प्रदीप सर. जाऊया मॅचच्या दिशेने. पंचांचा ग्रीन सिग्नल. बक्षीस मात्र फेरीमध्ये दाखल होणारा कोणता संघ असेल आणि त्याचसाठी मात्र सुरू असलेली ही मॅच. अमितचा पहिला बॉल विनायकसाठी पहिलाच बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. शॉटमध्ये फिल्डर तैनात आहे, तिथे कोणती धाव नाहीये. पहिला बॉल आलाय डॉट बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तटिया सर्कलच्या मध्ये चांगला स्टॉप, परंतु पोचले नाहीयेत क्रीज पर्यंत. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. पहिला धक्का लागतोय. फलंदाज मात्र विनायकला माघारी जावं लागेल. चला नवीन बॅटर लगेच पाठवायचा आहे. स्टेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने फटका. अगदी नो मॅन्स लँड मध्ये चांगला स्टॉप तिथे केलाय. सेफ आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय. सीधी बॅट, नो बकवास, क्लिअर केलाय. साधा बॉल साठी षटकार. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. +1. 2 धावा. 2 धावा आल्यात आणि 2 धाव्याने धावफलक पुढे सरसवेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे फ्लिप करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. डीप मध्ये कुठलाही फिल्डर नाहीये. एक टप्पा घेत बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. आणखीन एक जबरदस्त. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने षटकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त अमितचं आणि अमितने धावा खर्च केल्यात. 20-0 स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. पहिलं षटक इथे समाप्त झाल्यानंतर 20 धावा धावफलकावरती लागल्यात.
नाही तो आपलाच आहे तो. त्याला घ्या जरा साईडला. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आव्हान तर धावसंख्येमध्ये सातत्याने भर पडतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. आणखीन एक खराब दिशा, खराब लाईन, सातत्याने मात्र दिशेपासून भरकटतोय. फ्लिप करण्याचा प्रयत्न ऑन साइडला वळवलाय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतो बॉल पर्यंत. थोडस फंगलिंग पाहायला मिळालं, पण बॅकअप आहे आणि 2 धावा या बॉलवरती नक्कीच अंकित केल्या जातील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 24. या धावसंख्येवरती 24 धावा. यानंतरची मॅच आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे आणि त्याच्या विरोधात एनसीसी वाटोळे. चांगला बॉल तिथे हाताळलाय. सोनवडे आणि वाटोळे टीम, दोन्ही टीम तयार राहायचंय, सज्ज राहायचं. यानंतरची आपली मॅच आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, याची दक्षता घ्यायची आहे. हो, काठी काढली आहे. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट झालाय बरोबर यष्टांवरती. क्लीन बोल्ड, दांडी गोल केली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय. नवीन बॅटर लगेच पाठवा. सोडून दिलाय. अगदी आपण जर पाहायला गेलं तर लेग स्टिकच्या जवळून गेलाय हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पुन्हा एक वेळा तोच टप्पा, तीच लाईन सातत्याने हाताळली जाते. खोदून काढण्याचा प्रयत्न, मिडॉन तैनात आहे, फेकी केली जाते. अगदी चपळाईने ही धाव कंप्लीट. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार. 4 धावा प्राप्त होत आहेत. शेवटचा बॉल आहे, अंतिमचा चेंडू. स्पीडअप करायचं थोडस मित्रांनो.
इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. एक्स्ट्रा कव्हरला मात्र बॉल निघून चाललाय 6 धावांसाठी. अगदी आधीच्या बॉलवरती चौकार खेचला आणि यानंतर मात्र षटकाराची मोहर लगावली. 28 धावसंख्या धावफलकावरती लागल्या. 28 वैयक्तिक 27 धावा, माफ करा. अर्जुन वैयक्तिक 27 धावांवरती खेळतोय आणि टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर 37 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचले. 37. फुल टॉस बॉल प्रशांत बोत्रे याच्यावरती केलंय आक्रमण. फुल टोल वसूल केलाय 6 धावांचा षटकार. परत एक वेळा त्याच दिशेने तीच लाईन, तोच ठिकाण, ते क्षेत्र निवडलंय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर सलगचा दुसरा 2 ऑन अ रो षटकार. आपटलाय बॉल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. टीमचं अर्धशतक कंप्लीट झालंय. 50 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. फटका फसलाय, बॉल अभेत आहे. तटिया सर्कलच्या आतमध्ये चांगला झेल पकडलाय आणि आता मात्र विकेट प्राप्त केली आहे. डॉट बॉल आलाय परंतु ओहो, जबरदस्त स्ट्रोक समोरच्या दिशेने. योगेशच्या हाताला चटका मिळाला आणि 6 धावांचा फटका टीम कुसरूड संघाला मात्र मिळतोय. षटकार. शिबटचा बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय आणि एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय टीम कुसरूड संघाचा. इनिंगची होते समाप्ती. पहिला डाव इथे समाप्त झाला. टीमची धावसंख्या झाली आहे अब तक 56 आणि लक्ष असेल 57 धावांचं.
चला टॉस घेऊया नेक्स्ट मॅचचा आपण. एका बाजूला सोनवडे संघ, दुसऱ्या बाजूला वाटोळे संघ. आकाश दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते एका बाजूला टीम सोनवडे तर दुसऱ्या बाजूला वाटोळे संघ, या दोन संघांमध्ये ही लढत होईल. आणि वाटोळे टीम कॅप्टन पाठवा लगेच. आकाश दादांचे शुभ हस्ते मात्र टॉस. टीम वाटोळे बघा, उशीर होतोय मित्रांनो, वेळेचा निर्बंध आहे. खूप चांगली क्रीडा स्पर्धा अनुभवत आहेत. आजचा फायनल डे आणि फायनल डे मधल्या लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी सुरू असलेली मॅच आपण जर पाहायला गेली तर बक्षीसपात्र फेरीसाठी मात्र मॅच सुरू आहे. परंतु आता डी ग्रुप मधून भरपूर साऱ्या लढती पाहायला मिळतील आणि डी ग्रुप मधून कोणता संघ मात्र बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होईल. कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहायला गेलं डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड हा संघ आणि त्याचबरोबर रूल 11 हा देखील संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल झालाय. टीम वाटोळे संघ कॉल कोणाचा असेल? सोनवडेचा कॉल आहे, छापा काटा. टॉस जिंकला वाटोळे संघाने, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. जास्त वेळ घेणार नाही, मॅचला सुरू झाली. थँक्यू सो मच. टॉस जिंकला वाटोळे संघाने आणि सांगितले की आम्ही फिल्डिंग करू आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला. आमंत्रित केले सोनवडे संघाला बॅटिंगसाठी. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मॅचला सुरुवात झाली. लक्ष्य 57 धावांचं 56 झालं. 57 धावांचं टार्गेट, एक मोठं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. जिथे मात्र सलामीची जोडी एका बाजूला स्ट्राईकहँडला आपण पाहायला गेलं तर प्रशांत आणि गोलंदाजी मध्ये मात्र सूरज गोलंदाजी स्ट्राईक वरती मात्र पाहायला मिळतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल अगदी ऑफस्टिकच्या बाहेर टाकलाय आणि व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल एक्स्ट्राच्या स्वरूपात. संघाचं खातं आणि अकाउंट ओपन होत असताना मात्र पाहायला मिळत आहे. जिथे आपण पाहायला गेलं तर एक धाव फलकावरती लागले. श्री गणेश झालाय आणि कॅचची संधी आहे. कॅचचा कॉल, विकेट किपरने लाईन मिस केली. महत्वाची विकेट होती. आता ही कॅच सुटली आहे की मॅच सुटली आहे येणारा काळ सांगून जाईल. किती जण गेले होते कॅच साठी, परंतु कॅच सुटली आणि जीवदान प्राप्त झालं प्रशांतला. सूरजच्या पुढच्याच बॉल वरती खोदून काढण्याचा प्रयत्न, मनगटाचा वापर केलाय. चांगला स्टॉप तिथे केलाय. विजय, यासाठी विजय ओळखला जातो. कुसरुड एक्सप्रेस चांगलं क्षेत्ररक्षण सातत्याने मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळालंय. येस अंपायर, चेक
सेफ आहे सेफ. शॉर्ट बॉल पुल केलाय. शॉर्ट पुल. विजय आहे बॉलच्या खाली आणि अप्रतिम असा झेल पकडला विजयने. जयेश आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विनेट नंबर 3 मध्ये दाखल झालाय. लक्ष मोठं आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठला करायचा. 57 धावा धाव फलकावरती मात्र पाहायला मिळतात आणि त्या धावांचा पाठला करतोय टीम बोत्रेवाडी संघ. नेक्स्ट मॅच मध्ये वाटोळे संघाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केले सोनवडे संघाला बॅटिंग साठी. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न मात्र जरूर होत असताना मात्र पाहायला मिळतोय, परंतु पाहावं लागेल. तिथे पंचांचा इशारा येतोय. चौकार 4 धावा. थँक्यू टोमसे संघ, तुम्ही खूप चांगला खेळ राहिला. प्रयत्न थोडेसे अपुरे पडले, परंतु हे हार जीत होती रहती आहे. संधी भरपूर मिळतील. एका पराभवाने खेळ संपत नाही, एका पराभवाने खेळाडू संपत नाही आणि एका पराभवाने टीम देखील संपत नाहीये. एकच धाव प्राप्त होईल. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न सुरू झालाय. ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा प्रयत्न विजय आहे. दुसरा धाब्याचा प्रयत्न होईल का? नाही, थांबवलंय. एका धाब्यावरती समाधान मानलंय. ओव्हरची होते समाप्ती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. 12 चेंडूमध्ये 47 धावांची गरज, म्हणजे मोठे फटके येणं कुठेतरी महत्वाचं आहे. सातत्यानं बॅट चेंज केली जाते. प्रशांतच्या माध्यमातून अगदी पाहायला गेलं तर ग्रीप प्रॉपर भेटत नाहीये प्रशांतला. स्पीडअप घ्या मित्रांनो, कारण बघा अजूनही पहिला लॉट्स क्लिअर झालेला नाहीये आणि बरोबर 2 वाजत आलेत. हुक करण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चाललाय. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव जरूर आले. सिंगलने काही होणार नाहीये. मोठ्या फटक्यासाठी तुम्हाला जावं लागेल. षटकार चौकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये होणं सध्याच्या घडीला महत्वाचं असेल. चांगली क्रीडा स्पर्धा.
पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत आपण ही बघतोय. ऑन साइडला वळवलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, तिथे एकच धाव. इक्का दुक्का से काम नहीं चलेगा भाऊ. कासवाच्या गतीने मात्र ही धावसंख्या सुरू आहे. दहा बॉल 45. दहा चेंडू 45 ची गरज आहे, त्यामुळे पुन्हा एकदा बॅटला ब्रश होऊन चेंडू घोषांगी क्षेत्रामध्ये जातोय. एकच धाव. 9 चेंडू आता. 44 ची गरज. समीकरण थोडस आपण जर बघितलं ना तर सध्याच्या घडीला हो इथे जबरदस्त स्ट्रोक प्रशांतच्या बॅट मधून एक मोठा फटका आलाय आणि याच फटक्यासाठी धडपड सुरू होती आणि शेवटी तो फटका खेळलाय. लास्टच्या ओव्हरला किती पाहिजे दादा भाऊ. चांगला बॉल डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव जरूर येते, परंतु चांगली भन्नाट अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 7 चेंडू आता 37 म्हणजे प्रत्येक बॉल वरती षटकार. पहिल्या बॉल वरती पहिला आलाय. आता 6 बॉल वरती 6 ठोकावे लागतील, षटकार मारावेच लागतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 26 आणि आता 6 बॉल मध्ये मात्र करायचे आहेत 31 धावा. 6 चेंडू 31 च समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 6-31. शेवटचं अंतिम षटक कोण हाताळेल. 6-31 समीकरण पाहायला मिळालं. अंतिमचं षटक आशिष आलाय. 6-31. स्पीडअप घ्या मित्रांनो, कारण वेळ कमी आहे. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय, विकेट सॅक्रिफाईस केली आहे. रणजी स्वरूपात फलंदाज बाद होते. नवीन बॅटर लगेच पाठवा. पाच चेंडू आता 31 करायचे आहेत. तो कारनामा प्रशांत करून दाखवेल का. मोठ्या फटक्यासाठी गेला होता प्रशांत, परंतु जास्त काही मिळणार नाहीये. एकच धाव प्राप्त होईल. पूर्णपणे सामना हा अगदी आता सध्या जी परिस्थिती आहे कुसरूड संघाकडे झुकतोय.
ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न मात्र जरूर होताना पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर आहे, जास्त काही मिळणार नाही. एकच धाव प्राप्त होईल. सिंगल येते, सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवत आहे. 28. किती बॉल किती 29. 3 बॉल आता 29 करायचे आहेत. मला वाटलं आवाज येतो. काय झालं बॉस, बॉल पाहिजे का काय पाहिजे? बॉल ऍक्शन वरून चालू आहे. ऍक्शन चेक करा सांगतो. ऍक्शन चेक करा. दुसऱ्या अंपायर तिकडे उभा करा सांगतात का? बघा टीम, ऐका, फक्त तुम्हाला भीमरला थर्ड अंपायर दिलाय आणि जर अंपायरला वाटलं तरच तिसरे पंच रेफर करू शकतात. फक्त भीमरला बघा, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन नियम आहेत. जर भीमर साठीच फक्त तुम्हाला रिव्ह्यू दिलाय आणि प्रत्येक टीमला फक्त एकच रिव्ह्यू आहे. बघा, भरपूर वेळ खर्च होतोय मित्रांनो. वेळेचा निर्बंध पाळायचा आहे, कारण अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत.
3 बॉल 29 हव्यात. खोदून काढण्याचा प्रयत्न आणि आलाय तो डॉट बॉल. आता 2 बॉल आणि फक्त 29 धावा हव्यात. औपचारिकता शिल्लक. मॅच पूर्णपणे कुसरूड संघाकडे झुकताना पाहायला मिळाली आहे. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली आहे आणि डिक्लेअर स्वरूपाची धाव आली आहे. आणि पराभवाचं अंतर कमी करण्यावर मात्र हा षटकार जरूर पाहायला मिळाला, परंतु आता वेळ निघून गेली आहे. हार्ड लक बॅड लक आणि सी गटामधून बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा संघ आई मळदेवी सुरूड संघ मात्र जातोय पुढील फेरीमध्ये. हार्ड लक बॅड लक टीम बोथरे बडी. या मॅचचा हिरो देऊयात. प्लेअर ऑफ द मॅच अर्जुन ठरतोय. या मॅचचा हिरो अर्जुन या आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचंय. चला नेक्स्ट मॅच कडे वळूया. सोनवडे आणि त्यांच्या विरुद्ध वाटोळे संघ आणि वाटोळे टीमने घेतलाय फिल्डिंगचा निर्णय टॉस जिंकल्यानंतर आमंत्रित केलं सोनवडे संघाला बॅटिंग साठी. जाऊया मॅचच्या दिशेने. कॅमेरामॅन थोडस मैदानावरती फोकस करा आणि